नमस्कार, आपण पाहत आहात SB9 मराठी. पाहुयात आजच्या विशेष घडामोडी. नमस्कार. येळावी जिल्हा परिषद गट अधिकृत उमेदवार शरदचंद्र पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस DK नाना पाटील यांच्यासोबत आज आपण येळावी गाव या ठिकाणी प्रचारादरम्यान त्यांची मुलाखत घेतोय आपण. नाना नमस्ते. आज या ठिकाणी जिल्हा परिषद येळावी गटामध्ये आज आपण प्रचार करत असताना सर्वसामान्य नागरिकांचा कशा पद्धतीने प्रतिसाद तुम्हाला मिळतो या संदर्भात तुमचं काय माहिती द्या थोडक्यात. येळावी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये गेल्या आठवड्यामध्ये शरदचंद्र पवार गटाच्या वतीनं आमचे नेते रोहितदादा पाटील आणि कैलासवासी आराराबा पाटील, वहिनी, भाऊ आणि आप्पा यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 30-40 वर्षामध्ये आम्ही काम करत असताना निष्ठा ठेवली. त्याचं फळ म्हणून आज या ठिकाणी येळावी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये पक्षानं उमेदवारी मला या सर्व नेते मंडळींनी दिलेली आहे. मी कैलासवासी आबांच्या पासून हा एक कार्यकर्ता म्हणून सातत्यानं त्यांच्याबरोबर होतो आणि बरोबर असल्यामुळं या परिसरातले आबांच्याबरोबर ज्यावेळेला आम्ही फिरत होतो तेव्हापासून या परिसरामध्ये आमची आणि प्रत्येक मतदाराशी तोंड ओळख म्हणण्यापेक्षा प्रत्येक लोकांच्या घरापर्यंत पोहोचण्याचं काम आम्ही गेल्या 10-15 वर्षामध्ये केलेलं आहे. त्यापेक्षाही मागल्या 5 वर्षात मी अतिशय चांगल्या पद्धतीचं काम केलं आहे. आणि येळावी जिल्हा परिषद मतदारसंघ ह्याच्यामध्ये राजापूर, तुर्ची, येळावी, जुळेवाडी, निमणी, नागाव, नेहरूनगर, बेंद्री आणि वासुंबे या परिसरातील सर्व लोकांच्या आज अपेक्षा अनेक आहेत. महाराष्ट्र शासनाच्या वतीनं जर विचार केला तर आज पंचायत समिती आणि जिल्हा परिषदमध्ये कामाचा फार मोठा या ठिकाणी स्कोप असतो आणि हे करण्याचं काम एक जिल्हा परिषदेचा सदस्य या नात्यानं जर आपली भूमिका बजावली तर येळावी आणि येळावी जिल्हा परिषद मतदारसंघातला चेहरामोहरा करण्याच्या दृष्टीनं मी निश्चितपणे प्रयत्न करीन. या गावामध्ये आमचे संतोष भंडारे, अनिल नाना अशी गावातील अनेक मंडळीचा आम्हाला पाठिंबा आहे. कुणाला असं वाटत असेल की गाव पूर्णपणे एका बाजूनं आहे, तसं काही होणार नाही. ही निवडणूक झाल्यानंतर आपल्या सर्वांना निश्चितपणे कळेल. आम्ही या गावाचा विकास आणि या मतदारसंघातल्या सर्व गावांचा विकास करण्याच्या दृष्टीनं भविष्यात रोहितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही निश्चितपणे प्रयत्न करीन. एवढंच मी या निमित्तानं सांगतो. आमचं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस. तो दोन्हीही पंचायत समितीचे सदस्य निवडणुकीच्या दृष्टीनं सर्वांनी आणि मतदारांनी आम्हाला आशीर्वाद द्यावा, आम्हाला मतदान द्यावं एवढीच मी कळकळीची आणि नम्रतेची विनंती करेन आणि मी या ठिकाणी थांबेन.